तर हाय माझ्या भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माझी छोटीशी दुनियामध्ये आलो. काय काय नाही, एवढं टेन्शन आहे मला म्हणजे बिना कामाचं टेन्शन आहे, काही होतच नाही तरी टेन्शन आहे, सगळं असून बी टेन्शन आहे. काय बोला आता तुम्हाला, म्हणजे लई टेन्शन आलंय. कारण की म्हणजे आम्ही महिन्यापासून थोडं म्हणजे पैसे वगैरे नव्हते, तर महिन्यापासून या दुकानात त्या दुकानात जाय, म्हणजे आयफोनला खाली विचारायला कितीला पडतो काय पडतो. तर ते म्हणजे ते आधार कार्ड पॅन कार्ड घेत्या, लोनवर फोन घेणं होता आपल्याला. तर ते हे करून पाहत होते, हा भाई हे हो जाएगा हो जाएगा. तर आता ते 3 महिन्याच्या वेटिंगवर गेलं आणि आज माझ्याकडं खिशात पैसे, सिव्हिल बी चांगलं, सगळं असून बी आज मस्त एवढा खुश होतो ना मी. कालच जाणार होतो मी. काल अख्खी नाईट करून आलो ना, तर दिवसभर जागलो मी, एकदम दिवसभर. मला झोपच नव्हती येत. म्हटलं फोन घे नाही, फोन घे नाही, फोन घे नाही. तर आज गेलो, म्हटलं चला आज फोन घेऊ आपण. तर फोन घ्यायला गेलो, माझ्या आय डीला बी 1 लाखाची लिमिट आहे. 1 लाख लोक मी घेऊ शकतो वो काही बी वस्तू हिच्या अकाउंटला. तर तरी बी पण आज सगळं होऊन बी नाही झालं, कारण की त्या रिक्वेस्ट पडल्या बँकेच्या. ते म्हणे भाई तुमने बहुत जगह पे ट्राय किया तो नाही हो रहा है म्हणे. तर एवढं मन दुखलं ना आज, लय मन दुखलं लय. आणि साला मी एवढा बदकिस्मती ना साली, माझे दोस्तारा बी नाही कोणी. चाल भाऊ मी त्याला फोन करू, चाल भाऊ मला करून दे का त्याच्या नावावर घेऊ. ते बी आहे नाही, आणि मग काय बँक अकाउंट आहे नाही, हिचंच आहे. आणि घरचे पण पाहिजे, घरच्याचा सपोर्ट पाहिजे माणसाला, खरंच आत्ता समजतंय मला. थोडंसं पाहिजे, कारण की आपण चुका अशा केल्या आहे फार म्हणजे जुन्या लाईफमध्ये अशा चुका फार केल्या पहिला केलेलं ना, मग आणि तेव्हा आहे ना मला असं, आता विश्वास नाही करत माणूस. आणि तेव्हा मला असं वाटत आहे ना, तेव्हा मला कोण काही बोललं मला काही फरक नाही पडत आहे, काहीच नाही. बोलू दे, मी माझ्या सोड, आपल्याला आपण आहे ना खुश, खाऊन पिऊन खुश आहे आपण. तर असं मी माझ्या याच्यामध्ये राज आहे, मला कोणाशी काही घेणं देणं नसे पहिले. तर आज ना आता मी सुधारलो आहे, तर तरी मला माझ्यावर कोणाचा विश्वास नाही. मला पैसे असून सुद्धा, पैसे असून बी नाही झालं. बोला. 2-3 जागेवर ट्राय केला ना, त्याच्या हिशोबाने होत नाहीये. तेव्हा फक्त असं ट्राय करायला नसतो गेलो, तर आज असं आता 3 महिने वेटला गेलं, म्हणलं चला आयफोन. असं नाही आपण चेक करायला जायचं, त्यांना बोलायचं आम्ही की जसं चेक करतोय तर पुढे जाऊन म्हणजे आम्हाला घ्यायचं असलं तर होईल ना. नाही नाही असं नाही, ऐसा नाही होता है, हो जाता है ऐसा वसा. मला मायला तेवढं ना, आता काय सांगू तुम्हाला मी ना. मी यांना बोलते कसं टेन्शन घेताय, होऊन जाईल, जाऊ द्या. अरे आता लय टेन्शन येते यार मला घडी घडी. पहिले नसे, आता लय येतं काय माहित काहून. खरं यांना ना, काल एवढे खुश होते ना ते की आता लोक खुश होतो मी. आता जाऊन आलो दुकानातून, पाहून आलो, सॉफ्ट झालं एकदम, की पैसे असून बी भेटत नाहीये ती वस्तू जसं पाहिजे ती वस्तू. हा ना. आणि असं नाही आपण कधी आयफोन वापरेल नाही, असं नाही. आयफोन वन वापरला, त्या आयफोनवाल्यानं श्राप दिला मला ते माझ्या जुन्या फोनानं. साल्या तर पिऊन मला फोडलं ना, घेतोय नशिबातच नाही येत मी, असं म्हणणं असं तिचं आहे ना. म्हणून तो फोन यायला नाही. जाऊ द्या आता, काय टेन्शन घेताय. पण जाऊ दे, आज ह्यो संघर्ष आपला चालू, म्हणजे आपल्याला अडथळा येतोय ना, खूप गॅरंटी करायला जातोय ना गाईचा, मी इतकं अडचण येतोय, कोणची पण गोष्टी घ्यायला जातोय ना. खरं माझं ना, काय माहिती आमचं नशिबीने एकदम खराबच आहे. खरं सांगते, खूप खराब आहे. सगळं असून बी नसल्यासारखं होऊन जातं, म्हणजे असून बी सगळं ना. कोणाचा सपोर्ट आहे आम्हाला ना, काहीच नाही. एक तर हेच जातात कामाला, आणि मी थोडेफार इन्व्हेस्ट वगैरे म्हणजे असं थोडंफार करते. पण जसं आता हे जाणार तेव्हाच घर चालेल, तसं आम्हाला कोणाचाच काहीच सपोर्ट नाही आहे. त्यासाठी वेळ लागला, आणि आज पैसा असून मी ती वस्तू यांना घ्यायची आहे, तर माझं मन दुखतं की हे सुद्धा घेत नाही ती वस्तू. काय बोलू मला पण समजत नाहीये. जाऊ द्या, होईन जे आपल्या नशिबात होईल. फोन आहे, दोन फोन आहे आमच्याकडं, पण त्याची क्लॅरिटी चांगली नाही. ह्यो व्हिडिओ मी बनवतो, ह्यो फोन बी आपला आहे नाही. ह्यो मी स्पेशल ब्लॉगसाठी आणला होता, म्हणलं आज मोबाईल घेईन ना मी. माझ्या भाऊचा फोन आहे का, माझा तो मधला भाऊ आहे, तो करतो आपल्याला फुल सपोर्ट, पण त्याची बी ते पण करतात थोडं त्याच्याकडं नाही आहे. नाही ते असते ना, तो मला कधी बी देतो, अर्ध्या रात्री देतो तो. पण आता त्याच्याकडे गेलो, म्हणलं असं असं आहे. मग त्याचा फोन घेऊन आलो मी. म्हणलं चाललं, माया फोनात तर काही दिसत नाही, काळात दिसतं.
तर या फोनात म्हणलं आज मस्त भारी ब्लॉग बनावीन, मस्त हे करीन ते करीन, हा ना आम्ही काय पुरा घेतलं इज्जत. नाही. लाईट बी आणि मागवलेली सगळं मागवलं म्हणलं आता कमबॅक मारणं हे सगळं पॉवरफुल कमबॅक मारणं होतं सगळ्या वस्तूमध्ये. कारण की आता तुम्हाला बी माहीतच आहे माझं फेसबुक बी मॉनिटाईज होऊन गेलं, ते ऑटोमॅटिक झालं फेसबुक मॉनिटाईज, आणि त्याच्यात पैसे पण येणं चालू होऊन गेले. आणि आपले तुम्हाला माहीतच आहे आपल्या यूट्यूबला तर येतच असतात. तर यूट्यूबला बी 5-6 महिने ऑफलाईन होतो म्हणून थोडं त्याच्यात बी थोडं प्रॉब्लेम आहे. आणि मग फोन बी चांगला नाही क्लॅरिटीवाला, तर व्हिडिओ कसे व्हायरल होतील, तर त्याच्यासाठी म्हणलं आयफोन घ्यावा आता, मग याच्यातच थोडं करिअर बनवा. पण एवढी गॅरंटी देतोय, हे तारीख लिहून घ्या, आजची तारीख, आजच्या एका वर्षाच्या बाद आहे ना, हे आज लोक मला बोलते ना, यांच्या माल्यांना घरात बी उभं नाही ठेवणार, मी शपथ सांगतोय. तर मग फार जण माया आहे नजरात, माया ना त्यांना घरासामने बी नाही ठेवणार. त्यांच्याकडे असून बी ते असं तर नाही आपण परखे का काय. येईन टाईम तर येईन, सगळ्याचा टाईम येईन, टाईम येतच असतो सगळ्याचा. अशी बी आपली एवढी किस्मत खराब आहे नाही. हां, किस्मत आपली एक नंबर पॉवरफुल किस्मत आहे, पण थोडा अडथळा म्हणजे काय म्हणते त्याला, ते काय म्हणते हो, आज ते रुखावट येते. हां, बाकी तर किस्मत आपल्याला जॉली आहे. आपण कुठं पण येतो ना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी पण येतो, आपलं चालतं, सगळं चालतं. आणि तुमचा आम्हाला सपोर्ट आहे, बस हीच गोष्ट महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे, बाकी पण आम्ही लक्षात ठेवणार आहे. ही तारीख पाहून घ्या, आजची तारीख कोणी लिहून support देतोय नाही मी. दिलं ना ते तर लक्षात राहतच आपल्याला. मी तर बोललो होतो हिला, आज मला ते सपोर्ट करीन ना, मी त्याला कधीही सरणार नाही. आज थोडी काय कायमचा थोडी असं राहील. आज असे आहेत, उद्या तर राहीनच ना. मी काय बोलली यांना की स्टार्टिंगला कोणीही व्हिडिओ बनवला तर कोणाकडे डायरेक्टली आयफोन नसतो ना. आता भावांनो बहिणींनो, एक दिवस म्हणजे असे होते ना, आयफोनचं नाही ना, असं ते सोड. आता एक टाईम असा होता, खोटं नाही बोलत, हिची शपथ, मी अख्खी जिंदगी मी काम नाही केलं आहे, बरोबर, खोटं नाही बोलत, आज खरं बोलतोय. तरी मी महिन्याला 7,000 रुपये घरचं भाडं, दिल्ली बाहेर खाणं, कामं नाही करत तरी बी विचार करा, मी तरी बी एवढं करत होतो. हिला काही पैशाची कमी नाही, विचारून घ्या, खोटं नाही. हे फक्त हे एक वर्षभर थोडा ही मला नाराज झाली होती ना माझ्याहून, म्हणजे किस्मत आपली लय भारी आहे. एक वर्षभर तिनं मला हैराण केलं ना, त्याच्यात थोडासा मागं आलो. नाही तर मला आहे ना काही गरज नव्हती, मी खुश होतो, लय खुश होतो, चांगला होतो, चांगलं चालत होतं आमचं सगळं भारी, व्यवस्थित सगळं होतं. म्हणजे ते छोट्या ख्वाहिश असतात ते आमचं सगळं होतं आमच्या घरात. पण थोडंसं काय कारणाने हिला मी म्हणेले, अरे ते तू खुश तर आपलं सगळं चांगलं, तू दुःख आणि हटकून दुःखी होती, काही घेणं देणं राहत नाही, नुसतं नावाला टेन्शन फुगणंचे, त्याच्यामुळं थोडं जिंदगी मागं जाते. यांना आता वाटतं पाहता की सगळं माझ्यामुळे मागे नाही आहे तुम्ही, ठीक आहे. आपण लक्ष्मी तर तू घरात चांगलं राहायचं बस. पैसा येतो कुठून बी, पैसा काय हात का मेले किधर से भी कमाला लक्ष्मण मी आहे. थोडं टाकायचं कमी करायचं लक्ष्मणनी. मग आता बंद केली ना. अरे तेच अरे म्हणते, पण माणूस सुधारल्यावरती पण ठीक आहे बाई. आता एक जण असं बोललं पाहिजे, नाही बाई सुधारलाय माणूस, एकदा मोका दिला पाहिजे. काय माणसं आहेत. अरे पण ते सोडा, ही म्हणती टाकल्यावर, आणि मी टाकल्यावर तुला हैराण करतो का, मी परेशान करतो का, काय करतो सांग. मी हा सारखा पिल्यावर तर किती रोमॅन्टिक होतो मी. फक्त तुला असं